नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. लास्ट 2 व्हिडिओजला तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला आहे मला, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तर आत्ता हा आपला जवळपास नवीन चॅनलमध्ये 3रा व्हिडिओ असणार आहे, जे की आहे आपण नारायणगडपाशी, नारायणगडच्या पायथ्यापाशी आपण आलो आहे. जुन्नर दुर्गोत्सव या टीमचा 7 संडे आणि 7 किल्ले यामधला हा 3रा किल्ला आहे. तर नारायणगड जो किल्ला आहे तो ॲक्च्युली थोडासा जसा सिंधोळा होता तसाच आहे जवळपास, जसा की तो टेहाळणी बुरुज म्हणून यूज केला गेलेला आहे. तर यामध्ये जास्त मस्त कठीण ट्रेक नाही आहे, एकदम सिंपल आहे. आपण तो किल्ला कसा आहे काय आहे आपण पुढे नक्कीच बघू. तर तुम्हाला जर इकडे जॉईन व्हायचं असेल आपल्या जुन्नर दुर्गोत्सवसोबत, बरेच जण मला मेसेज करून विचारतात की आपल्याला जर ह्या टीमसोबत जॉईन व्हायचं असेल तर कसं होऊ. तर मी त्यांचा नंबर तुम्हाला खाली इथं डिस्प्लेवर देतो. तर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्यामध्ये जॉईन होऊ शकता. आपल्या अजून या वर्षाचे जवळपास 4 किल्ले बाकी आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल, मुंबई किंवा पुणे कुठूनही तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला नक्कीच हेल्प करते. नारायणगड जो आहे तो बेसिकली लोकेटेड आहे जुन्नरमध्ये, आणि जुन्नरमध्ये नारायणगाव म्हणून एक गाव आहे. तर त्या गावाच्या इथं एकच हा किल्ला आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर पुण्यापासून जवळपास एक 50 ते 60 किलोमीटर हा लांब असेल पुणे स्टेशनपासून. तुम्हाला जर एकट्याला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. नारायणगावला आलं की कोणालाही विचारू शकता, ते तुम्हाला नक्कीच त्याची माहिती देतील. नारायणगड जो किल्ला आहे हा बेसिकली एक वॉच टॉवर म्हणून पहिला पण यूज केला जायचा. तर या गडावर जास्त अशा काही वास्तू नाही आहेत. एक पायथ्याला आल्यावर आपल्याला जवळपास हे एक मुकाई मातेचं मंदिर दिसतंय. त्यानंतर वर गेल्यावर अजून एक देवीचं मंदिर आहे आणि काही आपण पाण्याचे टाक्याचे अवशेष आहेत. त्यानंतर काही असं वाडा टाईप त्याचे पण अवशेष आहेत. तर आपण ते पुढे गेल्यावर नक्कीच बघू. आपले ट्रेकर्स जे आहेत आपल्याला नक्कीच दाखवतील सगळा किल्ला. चला किल्ला बघू. आज आपला दुर्गोत्सवचा 3रा किल्ला ग्रुपचा कोणता आहे? नारायणगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून 876 मीटर आहे आणि पायथ्यापासून 250 मीटर आहे. इथून आपल्याला 2 मंदिरं बघायला मिळतात. खाली मुकाई मातेचं मंदिर ज्याचा जीर्णोद्धार गावकऱ्यांनी केला आहे, आणि वरती हस्तमाता मंदिर. या 2 मंदिराच्या व्यतिरिक्त आपल्याला वरती पानपोड्या, चोरदिंडी आणि एका वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. या व्यतिरिक्त खाली GMRTचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते पण आपल्याला बघायला मिळतात. त्याची सगळ्याची माहिती अमरदादा आपल्याला वर देतील. जर आपण आता या वरती ज्या वास्तू बघायला जाणार त्या वास्तूंपर्यंत पोचायला हा जो रस्ता आहे त्याचं जे संवर्धन आहे ते स्थानिक ग्रामस्थ, फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि नारायणगाव कॉलेजचे नाईस व्ह्यू. तरी कमी असेल ट्रेक तरी एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे. मस्त आहे. पाणी संपवायचं 2 लिटर ते. हो 2 लिटर पाणी काय संपवणार इकडे. हा कशा लोक झाड बनवत आहे. अरे पोलीस रस्ता आहे. पायऱ्या खोदलेल्या आहेत. वा, आपण बघितलं स्टार्टिंगला पायऱ्या होत्या त्या कसल्या होत्या, गावकऱ्यांनी जीर्णोद्धार केला आहे. पण ह्यानंतर इथं आपल्याला दिसत आहेत ह्या पायऱ्या नॅचरल पायऱ्या, कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत, बहुतेक जुन्या असते. वेळ असेल तर सांग, आपण यायला जाऊ. संध्याकाळी परत. कधी गेला होता तुम्ही ते लास्ट टाइम? आणि 2-3 महिन्यापूर्वी झालं. बरेच दिवस झालं तसं. कसं वाटतं सतीश? सिंधोळा एकदम
आपको इतना ग्रिल करेंगे बोल की रे, दोन शब्द बोल. हां तेव्हा माझा मित्र आमच्याकडचा होता देवगडचो. हां खूप दिवसांनी पुन्हा एकदा ट्रेकिंगला ट्रेकिंगला गेलो, हापके घालता दमलेलो हा, 4 पायऱ्यात चढलो फक्त, इतक्यातच जमलेलो हा. रिटेक नाही, नो रिटेक. का यानं माझं ब्लॉग बघूनच येलो ॲक्च्युली, लय आवडलो. लय आवडलं म्हणजे लय भारी टीम आहे, जाऊया आपण. गेल्यानंतर अजून त्याचे व्ह्यूज वाढतील. पण दिसलं नाही तो कॅमेऱ्यात, जरा उजेडत आहे. ओके. मारा होतोय, आपल्याजवळ शत्रू आलाय, आपण पण मारा केलाच पाहिजे. बुरुजावरून मावळे पण मारा करणार आहेत. खालून शत्रू मारा करतोय, वरून मावळे मारा करतात. कल्पना करा, खालून शत्रू मारा करतोय, वरून मावळे मारा करतात. पण खालून जो शत्रू मारा करतोय खालचा शत्रू आणि वर बुरुजावर उभा असलेला मावळा, या दोघांच्या मध्ये जर काय असेल ते तटाबुरुजातले दगड आहेत. म्हणजे 350 वर्षापूर्वी त्या तटाबुरुजातल्या प्रत्येक दगडानं त्याच्या मागं असणाऱ्या मावळाचं रक्षण केलेलं आहे. तो मावळा सुरक्षित राहिला, तो इथून मारा करू शकला, त्याच्यामुळे तो गड सुरक्षित राखू शकला. गड सुरक्षित राहिला म्हणून आज्ञापत्रात एक वाक्य आहे की थोरले कैलास स्वामींनी गडांवरूनच हे राज्य निर्माण केले. म्हणजे हे गड आपल्या ताब्यात राहिले, त्याच्यामुळे महाराज स्वराज्य निर्माण करू शकले, एव्हाना ते वाढवू शकले. आणि महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्याच्यामुळे तुमचं आमचं आजचं अस्तित्व राहिलं. आणि माझ्या बोलण्यात तुमच्याबरोबर मी जेव्हा कधी जितक्या किल्ल्यांना असेल एक वाक्य नेहमी येईल की तुमचं आमचं अस्तित्व महाराजांच्यामुळे राहिलं. पण हे वाक्य माझं मूळचं अजिबात नाही, म्हणजे माझ्या मनाचं मी अजिबात सांगत नाही. महाराजांच्या दरबारात एक कवी होते, कविभूषण, आणि महाराजांवरती अनेक काव्य लिहिलेले आहेत. ते तुम्ही वाचण्यासारखे आहेत, अभ्यासारखे आहेत, मराठीत भाषांतर सह उपलब्ध आहेत. तर त्याच्यात एक काव्यांमधले एक वाक्य आहे की काशी हो की कला गई मथुरा मशीद भई अगर एक शिवाजी नव्हतं सुन्नत होत. म्हणजे तुम्ही आम्ही जी आज अभिमानानं नावं घेऊन मिरवतोय किंवा जी आपली संस्कृती टिकून आहे ती फक्त महाराजांमुळे आहे. आणि जर महाराज नसते तर तुम्ही आम्ही आमच्या नावाचे राहिलो नसतो, आपली संस्कृती शिल्लक राहिली नसते, आपला धर्म शिल्लक राहिला नसता, एव्हाना हिंदुस्थानातलं हिंदूंचं काहीही अस्तित्व शिल्लक राहिलं नसतं. असं त्या काळी त्या माणसानं लिहून ठेवलं, महाराजांना पाहिलेल्या माणसानं लिहून ठेवलं. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. म्हणजे महाराज होते म्हणून आपलं अस्तित्व राहील. मग आज आपल्याला महाराज पाहायला भेटत नाहीत, पण त्यांच्या आणि त्यांच्यासोबत स्वराज्य निर्माण केलेल्या मावळ्यांच्या जर स्मृती कुठं पाहायला भेटत असेल तर गडकोटांवरती पाहायला भेटतात. पण आता त्या गडकोटांची अवस्था काय आहे की बाबा तुटलेल्या आहेत, पडलेल्या वास्तू आहेत. पण जेवढं आहे तेवढं जपणं आपलं काम आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारतानं स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या ताकदीवरती 3 प्रोजेक्ट बनवायला घेतले. त्यातला पहिला होता हे इस्रो, तो आता जगात टॉप लेवलपैकी एक आहे हे सगळ्यांना माहीत आहे. दुसरा होता भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र, आणि तिसरा जो प्रोजेक्ट आहे हा GMRT. तर GMRTमध्ये त्यांना काय की 25 का 30 किलोमीटरचा काहीतरी त्यांना तो त्या डायमीटरची एक डिश हवी होती. मग आता एवढी मोठी डिश बसवणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही, कारण गावं गेली असती, शेती गेली असती. म्हणून त्यांनी काय केलं की इंग्रजी Y अक्षराच्या टाईपमध्ये त्यांनी तो 30 किलोमीटरचा एरिया कव्हर केला. आता ह्या लाईनमध्ये 5 डिश, ह्या लाईनमध्ये 5 डिश, ह्या लाईनमध्ये 5 डिश, असा टोटल एरिया त्यांनी तो कव्हर केला. आणि राहिलेल्या 15 डिश तिथं साधारण एक बंच दिसतोय. तिथं ॲक्च्युली खोडदला GMRTचं मेन ऑफिस आहे, संशोधन तिथं चालतं. तर तिथं त्या डिश बसवल्या त्यांनी. किल्लेदारांचा वाडा, वाड्याचा अवशेष वाडा आहे हा. नानोचा वाडा. जर आपण जर हार आणला दिसेल. आता इथून हा दरवाजाचा एंट्रन्स आहे. दरवाजा 2 बाजूला 2 शिल्प आहे. आणि इथं हे जे गणेशाचं शिल्प दिसतं आपल्याला, हे पूर्वी दरवाजावर असणार वरती असणार. ठीक आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं की या गडाची निर्मिती पेशव्यांच्या काळात किंवा त्या काळात जास्तीत जास्त झालेली आहे. आणि आपल्याला गडांवरचे जे गणपती वगैरे पाहायला भेटतात, आधी आपले ज्यावेळेस हिंदू साम्राज्य होते यादवांच्या काळ, यादवांनंतर आपलं ऑलमोस्ट सगळी 13व्या शतकानंतर सगळ्या सुलतानी सत्ता होत्या महाराजांचं राज्य येईपर्यंत. मग त्या काळाच्या नंतर जेव्हा गड बांधले गेले, परत किंवा पुनर्बांधणी करण्यात आले, तर गणपतीची शिल्प जास्तीत जास्त मग पेशव्यांच्या काळात लावली गेली. त्या काळातला कदाचित हा दरवाजा किंवा त्याच्यावरची गणेशपट्टी असली पाहिजे. तर मग आता ही गणेशपट्टीचं शिल्प आहे, तो दरवाजा इथं असेल. त्यात आता पडलं झडलं तसं मग एक सुरक्षित किंवा आपण संवर्धित म्हणून व्यवस्थित
धार धरायची आणि खाली उतरायची जिथे उतरून ते पुढे किंवा हे पण म्हणतात ना गुरांच्या वाटा, त्याही फसवे असतात. काही फसवे असतात पण बहुतेक गुरु कसेही कुठे जाऊ शकतात. आणि आता सांगतो हे मोस्टली जे काय? होतात ना रस्त्यावर चुकतात लोक गुरांच्या वाटेने नेतात. कोण ते रेडो आता म्हैस आणि बैल सुद्धा त्या आल्या एवढं अंग शरीर असतं मोठं असतं तरी डोंगर धारेवर व्यवस्थित जातो. आणि माणूस कसा काय पडतो ते मला कळत नाही.